नमस्कार, प्रबोधन दिशा वैभववृत्त वाहिनीमध्ये आपले स्वागत। सर्वसामान्य महिलांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे यासाठी दिघा येथील वन साइड मित्र मंडळाच्या वतीने तुरे मैदानात हळदी कुंकू समारंभ, कोण जिंकणार पैठणी, डॉक्टर हिटलर सोनाने प्रस्तुत कोण बनणार दिघ्याची होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करून महिलांना प्रोत्साहित केले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याच्या नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेविका जयश्री फटक, यावेळी तळ्यात मळ्यात, दोरीखेच, संगीत खुर्ची तसेच 20 स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या। नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेविका जयश्री फटक यांच्या हस्ते स्पर्धेत आलेल्या महिलांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। चला 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 लवकर लवकर लवकर, अरे धावायचंय, धावलं नाही तर विशेष नाही। फायनल सुद्धा शेवटची विकेट ताईंच्या असते। अरे स्टॉप, मला पकडो जागे। ताईने गेमच संपून टाकला ना। नंदिनी ताईंचा येथे त्यांनी सत्कार करावा आणि हा सत्कार सोहळा तिथे होतोय। सर्वांनी महिलांनी जोरदार टाळ्या वाजवून, मुलंच टाळ्या वाजवून दिसतात आहे, महिलांच्या टाळ्या वाजवून दिसत नाही। त्यानंतर मी जयश्री ताईंचा सत्कार गौरी ताईंच्या हस्ते करण्याची विनंती करतो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या, जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचा हा लीनाताईंचा सत्कार, लीनाताईंचा सत्कार होतोय। मी रोहिणी त्यांचं मला वाटतं बारसं होतं, इथल्या कार्यकर्त्यांना नावामध्ये पार करतो। रीना मुदियार यांचा सत्कार रोहिणींच्या हस्ते होतोय। आज बऱ्याच वेळा त्यांचा बारसं झालेला आहे। आपण न महत्वाचा शेवटी न आला पाहिजे, त्यांचा सत्कार होतोय रोहिणीताईंच्या हस्ते। भिंगारे मॅडमचा सत्कार सुकाळे बहिणींच्या हस्ते होत आहे। मोरे मॅडमचा सत्कार मिश्रा ताईंच्या हस्ते होत आहे। आता जे विजेते ज्यांनी भाग घेतला त्यांची नावं घेतोय। आता या 15 जणी आपण 1 नंबर आणि 2 नंबर शेवटी ताईंच्या हस्ते देणार आहोत। तत्पूर्वी आपण जे नाही जिंकता आलं ज्यांना त्यांची नावं घेतोय। वाईट वाटून घेऊ नका, त्या पुस्तक द्या। कार्तिकी हरिदास वाघ यांना एक पैठणी देण्यात येत आहे। कार्तिकी वाघ या पाठीमागे मिश्रा मॅडमच्या हस्ते त्यांना पैठणी देण्यात आहे। कार्तिकी वाघ बार रडलं तरी पण साडी मिळाली।
हां कांदेपेठ आलं बुके घ्या आणि तिथेच थांबायचं बरं का, जायचं नाही घरी. नंतर आपल्याला फोटो सेशन करायचं सर्वांचं. त्याच्यानंतर भाग्यश्री सूर्यवंशी या तिकडे उभा राहा, परत तिथेच उभ्या राहा, तिथेच उभ्या राहा. देविका आरगडे, हा तिथेच उभ्या राहा त्यांच्याबरोबर. फैमिला साळुंके, देविका आरगडे या. चला झाला फोटो झाला. आरगडे पाहिजे या. प्रमिला साळुंके, रेणुका किलेरी, चला तिथेच थांबा. रेणुका किलेरी याचा सत्कार होतोय. संगीता शिंदे, आनंद वाटतो. प्राइस जरूर मिलता है हर साल ऐसे ही रखने का. पहिलं तर मी महिला दिनाच्या ह्या महिलांना शुभेच्छा देईन. माझ्या वतीने आणि विचारे वहिनींच्या दोघांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. दर सालाबादप्रमाणे आम्ही येतोच इथे. कार्यक्रम सुंदर असतो प्रत्येक वेळेस. अनुच्या निमित्ताने इथे कार्यक्रम होतो. मी म्हणेल की ह्या महिलांसाठी त्याने हा उपक्रम सालाबादप्रमाणे करावा आणि त्याच्यासाठी ह्या महिलांना आणि त्याला मी शुभेच्छा देईन. दरवर्षाप्रमाणे पंचायत मित्रमंडळातर्फे आम्ही हा हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो. तसंच दरवर्षी करू आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कसं आहे की या कार्यक्रमाला आम्ही बऱ्याचशा कार्यक्रमात नव्हते आणि तरी काही ना काही अडचण येत होती आणि त्या अनुषंगाने हा थोडा कार्यक्रम उशिरा झाला. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी हा कार्यक्रम असतो आणि इथे सतत मी 4-5 वर्षाला हा कार्यक्रम सतत करत आहे प्रत्येक वर्षी. आणि ह्यावेळेस थोडासा उशीर झाला, गरमीचे दिवस आहेत आणि आम्ही हे करत असताना प्रतिबंधनिष्ठ हा कार्यक्रम आहे. महिलांचे खेळ गेले, त्यांचं मनोगत व्यक्त करून गेले, त्यांना एक असं स्वतंत्र माहोल तयार करणे, त्यांना व्यासपीठावर येऊन त्यांना बोलण्याची एक संधी देणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, हा त्याच्यामागचा एक हेतू असतो. हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय याच्यातून प्रेरित नसल्यामुळे इथे मला देखील येण्यासाठी हा बरं वाटतं. आणि वारंवार इथे येत असताना आता इतक्या वेळ इथे आलो तर मला आता जे स्पर्धक येतात त्या महिलांची मला नावं देखील पाठ आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक वेळी जरी ओळखीचा असला तरी प्रत्येक वेळी एक आव्हान असतं ते. आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी कसा चांगला होईल असा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि हा कार्यक्रम करताना मला एक होम ग्राउंडवर आपण एखादी मॅच करतो आणि तो पिच ओळखीचा असतो, वातावरण आपल्याला चांगलं मानवलेलं असतं. असं इथलं वातावरण असल्यामुळे मला कधीही हा कार्यक्रम करताना दडपण येत नाही आणि उलट मला फार बरं वाटतं. एखादा तुम्ही दवाखाना जरी याच्या कार्यक्रमामध्ये 8 दवाखाना काम
पिक्चर आपला सैराट पिक्चर पाहिला असेल तर गावातल्या लोकांनी देखील त्यांनी कधी कॅमेऱ्यासमोर उभे राहिलेलं नाही, कुठलं प्रशिक्षण घेतलं नाही, कुठलं वर्ग घेतला नाही, कुठलं वर्कशॉप केलेलं नाही. अशा देखील मुलांनी पिक्चरमध्ये काम करून